नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत पालक आणि बटाट्याची सुक्की भाजी. तर मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे. तर मी इथे 2 ते 3 मिरच्या मध्यम आकाराच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि इथे फोडणी करून घेतलेली आहे. आणि इथे 3 ते 4 मोठ्या आकाराचे कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत. ते सुद्धा छान असे लाल परतून घ्यायचे. ही पालक आणि बटाट्याची सुक्की भाजी आपण डब्यासाठी देखील वापरू शकतो. खूप मस्त सोपी साधी सिंपल रेसिपी आहे आणि खायला सुद्धा खूप रुचकर अशी ही भाजी लागते आणि एकदम पटकन होते. कांदा लवकर भाजला जावा म्हणून यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करणार आहे. मीठ टाकल्यामुळे काय होते, कांद्याला छान चव देखील येते आणि कांदा लवकर मऊ होतो. जास्त गॅस आपला जळत नाही कांद्यामुळे आणि भाजी पटकन तयार होते. आता मी इथे 2 छोटे बटाटे घेतलेले आहेत. ते पण असे छोटे छोटे कापून घेतलेले आहेत, कारण की पटकन शिजावेत म्हणून. जास्त मोठ्या फोडी करायच्या नाही आहेत बटाट्याच्या. आणि व्यवस्थित तेलावरती छान कांद्यांसोबत परतून घ्यायचे आहे. त्याने काय होतं, आपला बटाटा देखील लवकर शिजतो आणि कांदा देखील लवकर शिजण्यास मदत होते म्हणून. मी आता इथे 2 ते 3 मिनिटांसाठी कांदा आणि बटाटा थोडा वेळ झाकून ठेवणार आहे. त्या वाफेने काय होईल, थोडासा बटाटा मऊ पडेल म्हणून. इथे मी आता ॲड करणार आहे थोडीशी हळद, थोडंसं अजून चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. आणि मी इथे पालकाची जुडी एक घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून व्यवस्थित बारीक चिरून घेतलेली आहे. ती पालकची भाजी मी इथे ॲड केलेली आहे. पालकाला काय होतं, भरपूर असं पाणी सुटतं. त्या पाण्यावरतीच आता आपल्याला बटाटा आणि हा कांदा आणि ही भाजी सर्व व्यवस्थित शिजून जाईल आणि व्यवस्थित मऊ पडेल आपला बटाटा. वरून पाणी टाकण्याची जास्त काही आवश्यकता नाही आहे. आपल्याला त्या पालकाच्या पाण्यामध्येच आपली भाजी शिजवून घ्यायची आहे. आधी बटाटा काय करायचा, थोडासा शिजवून घ्यायचा, म्हणजे जास्त परत पालक शिजायला वेळ लागत नाही. आता मी इथे ॲड करणार आहे घरगुती वापरात येणारा आपला मसाला. इथे एक छोटा चमचा किंवा अर्धा चमचा मी वापरणार आहे. जास्त वापरणार नाही आहे, कारण आपण इथे मिरचीचा देखील वापर केलेला आहे. मसाल्यामुळे काय होते, थोडीशी भाजीला चव येते छान अशी. जास्त भाजी तिखट देखील होत नाही आणि जास्त सपक देखील भाजी लागत नाही. आता 2 ते 3 मिनिटांसाठी परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता यामध्ये पूर्ण बटाटा आपला शिजून निघेल आणि भाजीसुद्धा तयार होईल. हे पहा किती पाणी सुटलेलं आहे. पालक काय असतो, खूप पाणी सोडतं पालक, म्हणून. आता मी इथे ॲड करणार आहे 2 छोटे चमचे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीची चव दुप्पट वाढते म्हणून. हे पहा, आता आपण पाहूया बटाटा शिजलाय का. हे पहा, एकदम व्यवस्थित बटाटा शिजून तयार आहे आणि आपली भाजीसुद्धा झटकेपट अशी मस्त तयार आहे. आहे की नाही छान छान आणि मस्त सोपी रेसिपी. काहीच वेळ लागत नाही ही भाजी करण्यासाठी.
मस्त अशी चव लागते ही पालक बटाट्याची भाजीची सुक्की भाजी. चला तर मग अशा छान छान आणि सोप्या मस्त रेसिपी पाहण्यासाठी पटापट सबस्क्राईब करा आणि एक लाईक या रेसिपीसाठी सुद्धा नक्की करा. ही भाजी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा, खूप छान लागते चवीला. आणि हो, प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीसुद्धा पुढे जायचं नाही आहे. परत भेटूयाच. तोपर्यंत बाय बाय.